तर आयुर्वेद निरूपण यामध्ये दुसरा आपला पॉईंट एस-क्यू बनतो की सिद्धांत, लक्षण एवं प्रकार. आता यामध्ये सांगतात की सिद्धांत काय आहे, त्याची लक्षणं सांगा आणि प्रकार त्याचे एक्सप्लेन करा. तर आता याच्यामध्ये पाहूयात आयुर्वेदाचे मौलिक सिद्धांत. या संज्ञेद्वारे असे स्पष्ट होते की ज्याच्या मुळावर पूर्ण वृक्ष आश्रित असतो, त्याचप्रमाणे आयुर्वेदसुद्धा पूर्णतः त्याच्या मौलिक सिद्धांतावर आश्रित असतो. म्हणजेच काय, संपूर्ण आयुर्वेद व त्याचे साहित्य मौलिक सिद्धांतावर आधारित असते. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये जर जेवढं मोठं झाड आहे तेवढे त्याचे मुळं म्हणजे ते रूट्स आहेत तेवढे स्ट्रॉंग पाहिजेत, तर ते झाड टिकून राहणार आहे. नाहीतर मुळं छोटी असेल तर झाड पडून जाईल ना. तसंच आयुर्वेदाचे जे मौलिक सिद्धांत आहेत तेवढेच ते स्ट्रॉंग असले पाहिजेत, कारण मौलिक सिद्धांताच्याच आश्रयावरती कोण आहे तर आयुर्वेद आहे. म्हणजेच काय, तर संपूर्ण आयुर्वेद व त्याचे साहित्य मौलिक सिद्धांतांवरती अवलंबून आहेत. हे सिद्धांताचे लक्षण आणि प्रकार आता आपण पुढे पाहूयात. आता सिद्धांताची व्याख्या एवं लक्षण. आता व्याख्या काय आहे तर अतः सिद्धांत सिद्धांतो नाम सयः परीक्षकै बहुविधम परीक्षः हेतुभिश्च साधयित्वा स्थापत्य निर्णय. आता सिद्धांताची व्याख्या काय आहे तर परीक्षेविषयाला परीक्षकांद्वारे अनेक वेळा परीक्षण करून त्याचा तर्कसंगत निर्णय स्थापित केला जातो, याला काय म्हणतात तर सिद्धांत म्हणतात. सपोज की तुम्हाला एखाद्या गोष्टीचं एक्झामिन करायची, तर ती एक्झामिन करणारी गोष्ट कोणता येणार तर परीक्षेविषय येणार. तर हे परीक्षेविषय आहे, पण तुम्ही जे एक्झामिनेशन करताय किंवा जो सपोज प्रॅक्टिकल कंडक्ट करताय, तर प्रॅक्टिकल कंडक्ट करणारे खूप सारे लोक असणार ना, तर ते काय झाणार, त्यांचे परीक्षक झाले. तर असे तुम्ही एक लास्टचा जो तुमचा रिझल्ट येण्यासाठी तुम्ही एकच प्रॅक्टिकल नाही ना करणार, 4-5 वेळा ते प्रॅक्टिकल कंडक्ट करणार. ज्यावेळेस तुम्हाला लास्टचा सॅटिस्फाईड रिझल्ट येणार ना, त्यानुसार काय येणार तर जो आपला परीक्षेविषय आहे, सपोज ए परीक्षेविषय आहे, त्याला काय करताय 4-5 जण परीक्षा करताय, त्याची परीक्षक आहेत 4-5 जण, आणि त्यांना जो रिझल्ट पाहिजे आहे त्याच्यासाठी काय करणार, ते परीक्षण करणार 4-5 वेळा, आणि सगळ्यांचा ओव्हरऑल डिस्कशन करून तर्कसंगतीनुसार जो निर्णय लास्टला भेटतो तो काय झाला, त्याचा सिद्धांत झाला. आता दुसऱ्या शब्दांमध्ये वर्णन करायचं असल्यास कसं करणार आपण, अनेक परीक्षकांद्वारा अनेक वेळा परीक्षेविषयाची परीक्षा करून अनेक हेतूंद्वारा त्या परीक्षेविषयाला सिद्ध करून जो स्थायी निर्णय घेतला जातो त्याला सिद्धांत असे म्हणतात. म्हणजेच काय तर अनेक परीक्षक येणार, ते काय करणार, अनेक वेळा परीक्षा करणार, कशाची, एका परीक्षेविषयाची परीक्षा करणार, आणि शेवटी अनेक हेतूमध्ये एक स्थायी काहीतरी निर्णय घेणार. आता सपोज पॉईंट 1 ए, पॉईंट 2 ए, पॉईंट 3 ए, पॉईंट 4 ए, पॉईंट 5 ए, किंवा पॉईंट 1 येणार, किंवा पॉईंट 1-2 येणार, पॉईंट 1-3 येणार. तर यामध्ये हे जे हेतूद्वारा आलेले हे जे आहेत त्यामधून एक स्थायी निर्णय घेणार, त्यालाच काय म्हणणार तर आपण सिद्धांत म्हणणार. तर सिद्धांताची व्याख्या तुम्ही ही पाठ करा. कोणती, अथः सिद्धांत सिद्धांतो नाम सयः परीक्षके बहुविधम परीक्षा हेतुभिश्च साधयित्वा स्थापत्य निर्णय. आणि त्यासोबतच हे एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. त्यानंतर आता सिद्धांताचे प्रकार बघूया. सिद्धांताचे किती प्रकार आहेत तर 4. सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत, अधिकरण सिद्धांत आणि अभ्युपगम सिद्धांत. तर तुम्हाला हा MCQला क्वेश्चन पडू शकतो, किंवा LAQ किंवा SCQला तुम्ही पडू शकतो की सिद्धांताची व्याख्या लिहून त्याचे प्रकार किती आहेत ते एक्सप्लेन करा. तर आता सर्वपर्यंत पाहूयात सर्वतंत्र सिद्धांत. म्हणजे जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध असून इतर सर्व शास्त्रात सुद्धा प्रसिद्ध असतो त्याला सर्वतंत्र सिद्धांत म्हणतात. आता म्हणजेच काय तर जो एका शास्त्राला मान्य असल्यावर अन्य शास्त्रांना सुद्धा मान्य असतो त्याला काय म्हणतात सर्वतंत्र सिद्धांत. म्हणजेच काय तर प्रत्येक जेवढे काही शास्त्र अवेलेबल आहेत प्रत्येक शास्त्रामध्ये हा निर्णय मान्य असतो. असं कोणतं शास्त्र नाही आहे की ज्यांनी हा निर्णय मानलेला नाही, किंवा जो हा सिद्धांत आहे तो मानलेला नाही. असा एखादा सिद्धांत असला तर तो कोणता सिद्धांत असणार आहे, सर्वतंत्र सिद्धांत. आता सर्वतंत्र सिद्धांताचं एक्झाम्पल काय आहे तर रोग होत असतो तर रोगाचं कारण देखील असतं, कारण हे आहे तरच त्यावर चिकित्सा देखील आहे. म्हणजेच काय तर त्रिदोष सिद्धांत किंवा पंचभौतिक सिद्धांत. आता रोग होत आहे तर रोग होण्यामागचं काहीतरी कारण असणार आहे. आता कारण आहे म्हणजेच काय तर त्या कारणाची चिकित्सा पण केली पाहिजे ना आपण, भले ती संशोधन असून किंवा प्रशमन चिकित्सा असो, पण चिकित्सा तर करणार ना. मग हे जे कारण आहे ते ते कशानुसार येतात तर त्रिदोष सिद्धांत किंवा पंचभौतिक सिद्धांत यानुसार येणार ते. आता प्रतितंत्र सिद्धांत म्हणजे काय तर जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध असतो किंवा तो सिद्धांत फक्त त्या शास्त्रातच वापरला जातो, म्हणजे एका पर्टिक्युलर शास्त्रापुरताच मर्यादित आहे, तो दुसऱ्या शास्त्रात आहे असं नाहीच, किंवा दुसऱ्या शास्त्राने मानलेला आहेच असं नाही. तो फक्त एका लिमिटेड शास्त्रापुरता मर्यादित आहे किंवा उपयोगात आणला जातो, त्याला त्या शास्त्राचे विशेष महत्त्व असते, अन्य शास्त्रांनी तो सिद्धांत मानलेला नाही.
याला काय म्हणतात तर प्रतितंत्र सिद्धांत म्हणतात. सर्वतंत्र म्हणजे काय तर सगळीकडे मान्य आहे. प्रतितंत्र म्हणजे काय तर पर्टिक्युलर एरियामध्येच मान्य आहे. आता त्या शास्त्रापुरता मर्यादित सिद्धांत म्हणजे काय तर प्रतितंत्र सिद्धांत. आता सांख्यांनी काय सांगितलेलं आहे सत्कार्यवाद सिद्धांत मान्य आहे. तर वैशेषिकांना काय तर असत्कार्यवाद सिद्धांत मान्य केलेला आहे. आता सांख्यांनी काय बोलतात की सत्कार्यवाद आहेत, वैशेषिक काय म्हणतात तर असत्कार्यवाद सिद्धांत आहे. आता हा पर्टिक्युलर त्यांच्या शास्त्रापुरता मर्यादित आहे. तो काय झाला तर प्रतितंत्र. आता त्रिदोष, पंचभौतिक वगैरे हे सगळे शास्त्रात मान्य आहे. तर तो काय झाला तर ओव्हरऑल सर्वतंत्र सिद्धांत झाला. आता आपण पाहूयात अधिकरण सिद्धांत. अधिकरण सिद्धांत म्हणजे काय तर जो सिद्धांत स्वीकारल्यावर इतर न सांगितलेले सिद्धांत पण आपोआप सिद्ध होतात. आता सपोज की आपण कर्म करताना फळाची इच्छा ठेवू नये. मग आता कर्माचं फळ येणार, मग त्याच्याशी रिलेटेड सगळे गोष्टी येणार. मग यावरून जे बाकीच्या गोष्टी रिलेटेड होतात त्याला काय येणार तर अधिकरण सिद्धांत म्हणणार. आता अभ्युपगम सिद्धांत म्हणजेच काय तर जो सिद्धांत आपताद्वारा सांगितलेला नाही व तर्कशुद्ध नाही, परंतु त्याच्या प्रधानतेचा उल्लेख केला गेलेला असतो असा सिद्धांत म्हणजेच काय तर अभ्युपगम सिद्धांत. याचं उदाहरण देण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की द्रव्य जर प्रधान आहे असं मानलं तर आता द्रव्य कार्य कशाने करतं तर त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या गुणांनी कार्य करतं. काही काही वेळेस वीर्याने कार्य करतं. म्हणजे द्रव्य जर मानलं तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला गुण आहेत ते पण म्हणावं लागतं आणि गुणाशी रिलेटेड असणारे वीर्य पण प्रधान आहेत असं म्हणावं लागतं. हे सगळं प्रमाणांनी सिद्ध न केलं परंतु तात्पुरता स्वीकारायला जो सिद्धांत आहे आणि त्याला काही कारण मीमांसा न दिलेले सिद्धांत तो कोणता सिद्धांत झाला तर अभ्युपगम सिद्धांत झाला. आता जर क्लिनिकल बेस त्यांना विचारायचंच असलं तर ते काय करणार की त्याचं महत्त्व किंवा त्याची उपयोगिता सांगा म्हणतात. तर आता आपण आयुर्वेदाचे जे मौलिक सिद्धांत आहेत त्यांचे महत्त्व किंवा उपयोगिता बघूयात. तर प्रथम काय येणार तर आयुर्वेदात जेवढे काही विशेषता आहेत त्या सर्व त्याच्या मौलिक सिद्धांतावर अवलंबून आहेत. आपण मगाशीच बघितलं जेवढं मोठं झाड तेवढेच त्याची मुळं स्ट्रॉंग पाहिजेत. म्हणजे मौलिक सिद्धांत जेवढे स्ट्रॉंग तेवढेच त्याचा आयुर्वेदाचा बेस चांगला असणार आहे. मग त्यालाच काय म्हणतात आयुर्वेदाची मूल्यमान नीती समजली जाते. म्हणजेच काय तर आयुर्वेदाचे जे मौलिक सिद्धांत आहेत त्याला काय म्हणलं जातं तर आयुर्वेदाची मूल्यवान नीती समजली जाते. अगोदरच्या काळी आपले जे आचार्य आपले जे आप्त आहेत त्यांनी जे सिद्धांत बनवले आहेत ते त्रिकाल बाधित आहेत. म्हणजे ते कधीच त्यांना ते चेंज होणार नाही आहेत. तर आपण पाहूयात की कसं तर आजही प्राचीन काळातले जे असणारे जे सिद्धांत आहेत ते जसेच्या तसे लागू पडतात. म्हणजे आपला त्रिदोष सिद्धांत म्हणा, पंचभौतिक सिद्धांत म्हणा किंवा दोष धातूंमधला असा सिद्धांत म्हणा, रसगुणाचा द्रव्यशय असणारा सिद्धांत म्हणा, हे जे सगळे सिद्धांत आहेत ते कधी किती वर्षांपूर्वी बनवलेले आहेत तरी पण ते सध्याच्या काळातसुद्धा मॉडर्न जनरेशनमध्ये सुद्धा ते लागू पडत आहेत. तर असंच ह्यांना म्हणायचं आहे महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही ही लाईन टाकू शकता की प्राचीन काळातले जे सिद्धांत आहेत ते जसेचे तसे आज पण लागू पडतात. तर यानंतर आपण पाहूयात की आयुर्वेदात काही सिद्धांत महत्त्वपूर्ण आहेत. तर यामध्ये तुम्हाला 7-8 तरी सिद्धांत लिहावे लागतील 10 मार्काच्या ह्याच्यासाठी. 10 मार्क लिहिले तर वेल अँड गुड, पण कमीत कमी 7-8 तरी तुम्ही लिहू शकता. तर याच्यामध्ये पंचमहाभूत सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत, दोष धातू मलविज्ञानाचा सिद्धांत, रसगुण वीर्य विपाकाचा सिद्धांत, त्रिगुण सिद्धांत, सप्तधातू आणि ओझ्यांचा सिद्धांत, सामान्य विषय सिद्धांत, साम्य वैषम्य सिद्धांत, षडपदार्थवाद सिद्धांत, लोकपुरुष साम्य सिद्धांत आणि कार्यकारण सिद्धांत. आता आपण जे हे 11 नावं वाचलो याचं एकेकाचं डिटेलमध्ये पाहूयात. तर पहिल्यांदा पाहूयात पंचमहाभूत सिद्धांत. तर पंचमहाभूत कोणते येतं पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश हे तुम्हाला 5 महाभूत माहिती आहेत. तर आयुर्वेदाने सर्व द्रव्ये ही पंचभौतिक मानलेली आहेत. म्हणजेच काय तर यापासूनच सर्व द्रव्यांची उत्पत्ती झाली. कशापासून पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. चेतन आणि अचेतन जे शरीर आहे, आहारद्रव्य, मानवी शरीर आणि औषधी द्रव्य इत्यादी सगळे कशापासून बनलेले आहेत तर पंचमहाभूतांपासून बनवलेले आहेत. त्यानंतर त्रिदोष सिद्धांत काय आहे तर त्रिदोष तुम्हाला माहिती आहेत वात, पित्त आणि कफ. पंचमहाभूतापासूनच त्रिदोषाची उत्पत्ती होते. म्हणजेच काय तर वात, पित्त, कफ यांना त्रिदोष म्हणतात. आणि सर्व शरीर हे त्रिदोषापासूनच बनलेलं आहे. शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि त्रिदोषांपासून बनलेलं आहे. कसं तर पंचमहाभूतच पुढे जाऊन कशाला तर उत्पन्न करणार तर त्रिदोषाला उत्पन्न करणार नाही आणि हे त्रिदोषच आपल्या शरीराच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणार आहेत. जे वात, पित्त, कफ हे दोष शरीरात सम्यक स्थितीत असतात म्हणजे समान मात्रेत असतात त्यावेळेस काय होतं तर आरोग्याची प्राप्ती होते. आणि जेव्हा विषम होतात म्हणजे कमी जास्त, सपोज एखादा कमी आहे, एखादा जास्त वाढला आहे, दुसरा त्याच्यापेक्षा जास्त वाढला आहे, हे ज्यावेळेस विषम होतात त्यावेळेस काय होणार तर रोगाची उत्पत्ती होणार. त्यानंतर आता दोष धातू आणि मलसिद्धांत बघूयात. त्रिदोष आपल्याला माहिती येतं वात, पित्त, कफ, धातू, सप्तधातू, रसादी 7 धातू आणि मलसिद्धांत बघूयात. तर म्हणजे काय दोष हे शरीराला दूषित करतात म्हणून त्यांना दोष ही संज्ञा दिलेली आहे. धातू काय करतात शरीराला धारण करतात आणि मल काय करतात शरीराला मलिन करतात.
हे जर शरीरात सम्यक अवस्थेत असतील तर आरोग्याची प्राप्ती होते. कोणतीही गोष्ट शरीरात सम्यक असली तर आरोग्य प्राप्ती, आणि ते जर विषम झालं तर आपल्याला व्याधी होणार हमखास आयुर्वेदानुसार. तर म्हणजेच काय तर दोष, धातू आणि मल हे काय पाहिजे तर समावस्थेत पाहिजे, तरच शरीरातला आरोग्य प्राप्त राहणार. दोष काय करणार, शरीराला दूषित करणार, धातू धारण करणार, आणि मल काय करणार, शरीराला मलिन करणार. त्यानंतर काय रस, गुण, वीर्य, विपाक सिद्धांत. आता सामान्य विशेष सिद्धांताच्या अंतर्गत यांचा समावेश होतो. आता रस, गुण, वीर्य, विपाक हे सामान्य विशेष सिद्धांत आपण पुढे पाहूयात. आता त्याच्यामध्ये काय येणार तर षड्रस येणार, मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय. गुण काय येणार तर गुरुवादी गुण येणार, परादी गुण, गुरुवादी 20 गुण येणार, परादी 10 गुण येणार. वीर्य तुम्हाला अष्टविध वीर्य म्हणा किंवा द्विविध वीर्य म्हणा, प्रत्येकाच्या आचार्यानुसार वेगवेगळे येणार. आणि विपाक तर 3 विपाक तुम्हाला माहीत, काही आचार्य म्हणतात गुरु आणि लघु 2 विपाक आहेत, काही आचार्य म्हणतात मधुर, आम्ल आणि कटू असे 3 विपाक आहेत. यांचा दैनंदिन जीवनात जो पदोपदी उपयोग केला जातो त्याचा संदर्भ कशामध्ये येतो तर रस, गुण, वीर्य, विपाक सिद्धांतामध्ये येतो. त्यानंतर काय येतं त्रिगुण सिद्धांत. सांख्यानुसार काय आहे, सत्व, रज आणि तम हे काय तर शरीरामध्ये असणारे 3 गुण येतं. ह्यांना काय ह्यांच्या साम्यावस्थेमध्ये प्रकृती प्राप्त होते. आणि जर कमी जास्त म्हणजे विषम असतील तर काय होणार तर विकृती होणार. आयुर्वेदानुसार सत्वगुणाला काय त्रिगुणांपैकी अधिक महत्त्व आहे, कारण सत्वगुण आहे तो चांगल्या प्रकारचा म्हणू शकता, आणि रज आणि तम ह्यांच्या कमी जास्तीने तुम्हाला विकृती होऊ शकते. तर आता आपण पाहूयात सप्तधातू आणि ओज. सप्तधातू म्हणजे कोणते तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र यांना काय म्हणतात तर सप्तधातू म्हणतात. आणि हे काय करतात शरीराला धारण करतात, म्हणून यांना काय म्हणतात तर धातू म्हणतात. आता जो सप्तधातूंचा सार आहे त्याला काय म्हणतात तर ओज म्हणतात. ह्या सगळ्या धातूंचा मिळून एक सार तयार होतो, तो म्हणजे काय तर ओज. त्यानंतर काय तर सामान्य आणि विशेष सिद्धांत. सर्व भावांची सर्व भावांची काय समान भावाने वृद्धी होते, म्हणजेच काय तर समानाने समानाची वृद्धी होते. इथे समान भाव म्हणजेच काय तर तत्सदृश्य भाव किंवा द्रव्य जे वृद्धीचे कारण आहेत, व विशेषाने म्हणजे असमान भावाने म्हणजेच काय तत्सदृश्य भाव नसणे म्हणजेच काय तर ऱ्हास म्हणजे क्षय होण्याचे कारण. शॉर्टकटमध्ये सांगते, समानाने समानाची वृद्धी होते, विशेषाने विशेषाचा ऱ्हास होतो. विशेषाने म्हणजे जे सारखे तत्सदृश्य भाव म्हणजे त्याच्यासारखे जे भावपदार्थ आहेत त्यांनी त्याची काय होणार तर वृद्धी होणार. आणि जे तत्सदृश्य आहेत म्हणजे त्याच्यासारखे दिसणारे भाव नाही आहेत त्याने त्याचा काय होणार तर ऱ्हास होणार. समान भावाने समानाची वृद्धी होते, आणि जर काही विशेष असलं तर त्या गोष्टीचा ऱ्हास होणार. म्हणजेच काय तर द्रव्य, गुण, कर्मादी भावा पदार्थांची सामानाने वृद्धी होते आणि विशेषाने ऱ्हास होतो. म्हणजेच काय तर सपोज की आता आपण त्रिदोष बघूयात, तर दोष आहेत वात, पित्त, कफ यांचे जे गुण आहेत त्यांच्या गुणाचे तत्सदृश्य भाव जर आपण वापरले तर त्याची काय होणार तर सामानाने सामानाची वृद्धी होणार, आणि त्याचे विरुद्ध जर गुण वापरले तर त्याचा काय होणार तर ऱ्हास होणार. आता त्याच्यानंतर पाहूयात साम्य आणि वैषम्य सिद्धांत. रोगस्थ दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता. म्हणजेच काय तर दोष वैषम्य जिथं असेल तिथं काय होणार तर रोग निर्माण होणार, आणि दोष साम्य जिथं असेल तिथं अरोगता म्हणजेच काय तर स्वास्थ्य असणार आहे. आता विकारो धातू वैषम्यम साम्यम प्रकृती रुच्यते सुख संज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेवच. म्हणजेच काय तर वातादी दोष आहेत दूषित होऊन रोग उत्पन्न करतात, आणि हेच वातादी दोष जेव्हा सप्तधातूंनी प्रथम दूषित करून रोग कमी करतात. त्यामुळे सप्तधातूंनी दूषित अवस्थेत दूष्य म्हणतात, आणि प्राकृत अवस्थेत असले तर धातू म्हणतात. म्हणजे काय तर 7 धातू आपले जे वातादी दोष आहेत ते काय करतात की स्वतः दूषित होतात आणि ते धातूंना दूषित करतात. धातू दूषित झाले की त्यांना काय म्हणतात, धातू दूषित झाले त्यांना दूष्य म्हणतात. आणि जर हे धातू प्राकृत अवस्थेत असेल म्हणजे दूषित झालेले नसेल तर त्यांना काय म्हणतात आपण धातू म्हणणार. आता षडपदार्थ वाद सिद्धांत म्हणजेच कोणते द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय हे जे 6 पदार्थ आहेत ते काय झाले आपले षडपदार्थ झाले. आणि 7वा पदार्थ आहे अभाव पदार्थ. पण काय जण काय म्हणतात की अभाव म्हणजे काय तर एखादी गोष्ट नसणे, मग नसलेल्याला आपण एखादा पदार्थ काच मानायचं ना. त्यामुळे काय जण म्हणतात तर अभाव हा हे नाही आहे, षडपदार्थामध्ये येत नाही आहे 7वा पदार्थ म्हणजे. परंतु आयुर्वेदाने त्याला मानलेलं नाही, का तर अभावाला त्यांनी मानलेलं नाही, कारण एखादी गोष्ट नाहीच आहे त्याला का मानायचं आपण असं. तर द्रव्याच्या अंतर्गत रसादी पंचपदार्थ असतात, म्हणजे काय तर रस, गुण, वीर्य, विपाक आणि प्रभाव. त्यानंतर काय शरीरात दोष तथा धातू साम्यता टिकवण्यासाठी द्रव्य आणि द्रव्यस्थ पंचपदार्थ, समवाय, देश, काल, प्रकृती, आहार, विहार इत्यादींचा विचार करावा लागतो. जर धातू साम्य अवस्थेत टिकवायचे तर धातू समान का राहतील, समानाने समानाची वृद्धी होते, विशेषाने विशेषाचा ऱ्हास होतो. त्याचप्रमाणे जर समान गुण असतील तर ते एकमेकांना हे करतील, धातू साम्य अवस्थेत राहतील. मग हे साम्य अवस्थेत कसे राहू शकतात, धातू शरीरात आपण जे अंतर्गत घेतो द्रव्य, तसेच काय तर समवाय, देश, काल, प्रकृती, आहार, विहार या प्रत्येकाचा विचार करावा लागतो. कशासाठी तर धातू साम्य अवस्थेत टिकवण्यासाठी.
त्यानंतर मन आत्मा सिद्धांत. आता कारण कार्यद्रव्य प्लस काळ प्लस आता मन आणि आत्मा सिद्धांतामध्ये काय येणार तर कार्यकारण द्रव्य येणार. कार्यकारण द्रव्याच्या अंतर्गत येणार मन आणि आत्मा. त्यामध्ये काय येणार तर काळ, दिशा, आपण पंचमहाभूते. त्यानंतर काय तर स्त्रीस्कंद. स्त्रीस्कंद कोणतं आहे? हेतू, लिंग आणि औषध. हेतू म्हणजे काय तर स्वस्थ आणि रोगी यांच्या कारणांचे वर्णन करणारे असतं ते हेतू. लिंगमध्ये काय येणार तर स्वास्थ्य आणि रोगाच्या लक्षणांचे वर्णन करतं ते लिंग. आणि औषधमध्ये काय येणार तर स्वास्थ्याचे रक्षण करणारे जे आहे ते काय येणार तर औषध येणार. स्वास्थ्याचे रक्षण कसे करावे हे सांगणारे सूत्र म्हणजेच काय तर औषध. म्हणजे स्त्रीस्कंद काय येणार तर हेतूसूत्र, लिंगसूत्र आणि औषधसूत्र. आय होप तुम्हाला मौलिक सिद्धांत आणि त्याचे उपयोग आणि महत्त्वाचं ह्या लेक्चर कळला असेल. जर काही डाऊट असला तर एकदा कमेंट सेक्शनमध्ये विचारा.